नमस्कार मित्रांनो, मी ओम. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ असणार आहे छत्रपती संभाजी महाराज यांवर निबंध. चला तर मग एका शौर्य आणि वीर योद्धाच्या आणि राजाच्या जीवनावरील निबंध आपण पाहूया. चला तर व्हिडिओला काही उशीर न करता सुरुवात करूया. व्हिडिओची सुरुवात होते. धगधगणाऱ्या रणसंग्रामात तेज तुझ्या तलवारीचे, शंभूराजे ताट उभे रक्षण करीत स्वराज्याचे. छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शौर्य, धैर्य आणि बुद्धिमत्तेचे आदर्श मानले जातात. त्यांच्या आयुष्यातील अनेक संघर्ष, धाडसपूर्व मोहिमा आणि त्यांच्या त्यागाची गाथा आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अमर आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र असल्याकारणाने त्यांना लहानपणापासून राजकारणातील डावपेच, रणसंग्रामाचे तंत्र आणि थोर विचारांचा वारसा मिळाला. आईसाईबाईंच्या अकाली निधनानंतर राजमाता जिजाबाईंनी त्यांचा सांभाळ केला आणि उत्तम संस्कार व शिक्षण दिले. केशव भट्ट आणि उमाजी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी महाराजांनी विद्या, साहित्य, शास्त्र आणि युद्धनीतीचे ज्ञान आत्मसात केले. संभाजी महाराजांनी त्यांच्या तरुण वयातच रणभूमीत आपले स्थान सिद्ध केले. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी पन्हाळा किल्ला जिंकून आपल्या लष्करी कौशल्याचे वर्चस्व दाखवले. मुघल साम्राज्याच्या प्रचंड सैन्याला तोंड देताना त्यांनी गनिमी कावा आणि कुशल युद्धनीतीचा वापर करून अनेक मोहिमा यशस्वी केल्या. दक्षिण भारतात स्वराज्याचा विस्तार करून हिंदवी स्वराज्याचा झेंडा रोवला. त्यांच्या धाडस, युद्ध कौशल्य आणि सातत्यपूर्ण लढाऊ वृत्तीमुळे मराठ्यांनी अनेक मोहिमा जिंकून स्वराज्याचे रक्षण केले. संभाजी महाराज हे फक्त रणभूमीचे योद्धा नव्हते, तर अत्यंत कुशल प्रशासक देखील होते. त्यांनी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती करून राज्यकारभारात निपुणता सिद्ध केली. त्यांनी न्याय, अर्थव्यवस्था, सामाजिक सुधारणांपासून धर्मकारभारापर्यंत अनेक आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा. सर्वांच्या परीक्षा खूप छान जाओ. चला तर मग या व्हिडिओला इथेच संपवतो. मी तुम्हाला भेटेल नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.